स्वागत आहे भावानं आपल्या करीत तर ब्लॉगमध्ये. आता वाजत 8 आता आलो शेतात. बघा सूर्योदय झालाय, कांदा भरायचा, पिकअप बिक आले हातात भरते. त्यानंतर राष्ट्र बापाचं मग आपला लय उशीर आहे, निवांत आपला. त्यानंतर मग रस्ता त्याच्यात, त्यानंतर आमच्या मग ह्याच्यात वाटते रोहनचे त्यांच्यात. त्यानंतर सरसकट बरं जायचे घरी डायरेक्ट. भावानं आंघोळ नाही गेले, सकाळ सकाळ उठून आलोय. आता आबाद चाललं भरायच्या हातात झालं तिकडं पोर पिकअप आहे गोण्यात. हा गोळे नाही आता नाही कसले, उठलं की डायरेक्ट पिकअप मध्ये बसलो, डायरेक्ट शेतात आलोय. त्या गोण्या भरायच्यात. त्यानंतर मग अजून कोणाच्या कसला बेकार व्ह्यू आहे सकाळ सकाळचा, निवांत. कोणाची एक नाही दोन नाही, हिमसेल्फ सेल्फ रिस्पेक्ट. कांद्याचं राणे आधी हीच घ्यायच का इकडे चालत पुढे बघा. इकडे झालं की तिकडे तिकडे झालं, काढूच तर कांदा संपला आपला. दाच गोणे होते, संपला लगी. लागा 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 कांदे सारे ते बघा ना कसं पिकअप होते. आणि आमच्या डॉगेची बाई एका मागाची बरं अंगात आली तिथे लयच बॅक करत होते. आता शिकून निम्याच्या वर लोड झाले, अजून लय जास्त येईन. 110 जर बसला तर एकच गाणं आठवतं, गाणं आठवतं मला. आणि ह्याला ड्रायव्हर व्हायचंय, आणि ह्याला गाणं ड्रायव्हर घेऊन नाही दादे. गँग ऑन गँग ब्रो. सकाळी 7 ते 8 दरम्यान आलतो, आता वाजले 9. कंटिन्यू राहणार, सकाळी उठलंय ना तसं राहणार. तोंडने तुला आंघोळ नाही केली, काही नाही काही नाही. आणि तर भावांनो, तुम्ही मला पुरेपूर बघून घेतला आहे, कारण की विषय झाला असा, जो आपण कांदा भरलाय का त्याच्या शेजारी आपला दुसरा कांदा होता बघा. त्याला आपली दाल डालती रात्री, ते फार 6 वाजता दार धरले, त्यामुळे पुरेपूर कंटाळा आलाय. त्यामुळे निवांत झोपलोय बघा. आता जुबाळा जुबाळा असं म्हणून ठेवा. भावानं एक दिवसावर गाणं वाजलं, मी 11 दिवस स्टेटसणार चल 11 दिवस. गाडी दिसला ना. ओके, काय नाव आहे तुमचं? एका झटक्यात सगळं काम 25. पिकअप गेलं तर पुढं आम्ही पण निघालो 10-11च्या दरम्यान. म्हणलं निलाव कधी होतं कधी नाही काय माहीत, काय सांगता येत नाही. निलाव लवकर होईन, एखाद्या उशीर होईन, त्यामुळे मला लवकर निघावं. लांब होतं थोडं. भावानं जामखेडला आलो, कांदा घेऊन ते तिकडे लागलाय. आता आडतो तिकडे. आता आपण आलो तिकडे, म्हणजे वाटाणा आणला होता रस्त्याने आपल्या वाटाणे किती, त्यामुळे इथं बसले निवांत. गाडी आपली गाडी तिकडे वाटाणा 3 मार्केट आहे. आज शनिवारचा बाजार असतो ना, त्यामुळे आलीच वाटाणे घेऊन. वाटाण्याला भाव आहे काय माहीत, आता 40 का 50 भाव आहे वाटते वाटाण्याला. तिथेच बसून आता मार्केट ते डायरेक्ट डॅन्जीला ठेव ते बसून किती वर बसले. म्हणलं गाडी होईन तोपर्यंत. आता नेलावाला वेळ आहे वाटतं. कांदा मार्केटला नाही गेलो जातो आपण, मार्केटला काय ज्याला वाटा निघायचं त्याला मार्केटला निघायचं आपल्याला. तो पण पिशा घेऊन जातो, त्यामुळे 500 घेऊन चालत आधी. 50 चालल्या आता घेऊन चाललं ते वाटाणे आणले विकाल, त्यामुळे पिशा काय आणले नव्हत्या, पिशा घेऊन चालले. तिथे पुढेच आहे निवांत. कांदा आडती येऊन बसलो होतो आपण पहिल्यांदा. चालतो हे जामखेडच्या आडतीव. म्हणलं थोडा वेळ आराम करावा, पण काय 15-20 मिनटं झाले की निलाव सुरू झाले. आपण सकाळी कांदा भरला त्यामुळे आपला थोडा लेट होता निलाव. म्हणजे तोपर्यंत बसून घ्यावा निवांत. काय नाही गेला आहे 5 रुपयांनी 1 नंबर, ते 2 नंबर गेला 10नी, आणि 3 नंबर गेला आहे 8नी. ती चिंगळी दिसते ती गेली 3 रुपयांनी. तेच खतरनाक भाव दिलाय. एका सेकंदाच्या आतच भाव सापासून सांगून गेले, कळायचंच नाही एवढं फास्ट सांगितले. कसला कांदा आहे 15नी. 200, 300, 400, 500, 700 रुपये, 800 रुपये, 800, 900, 1000, 11, 1200 रुपये, 1300 रुपये फिरावून. 500, 600, 700, 800, 900, 1000 रुपये, 11, 11.5, 1200 रुपये, 1250 रुपये फिरावून. आपल्या कांद्याची निलाव झाली, म्हणलं बसून तरी काय उपयोग आहे, कारण की आज काय पट्टी देणार नव्हते, पावते तयार झाल्या नव्हत्या. त्यामुळे मग चाललो जाताना तराजू घेऊन चाललो, कारण की नंतर भावानं 7 वाजल्यात घरी यायला. थंडी लय बेकार लागली येतानी. गाडी होतं ती येतानी मधून आलतच नाही, माथुळीच्या घाटातून लय बेकार थंडी लागली. आता पोहोचले घरी, आता मस्त की
चहा बी पितो थोडं गेलो तर जातो वर मित्रात नाही तर खालीची ते जातो अभ्यास एकायला मस्तपैकी. काय नाही आज कांदा चांगला गेला त्या मनाने काय असते त्याला थोडं पुढं मागवत असते. हे वर्षी लावलं आता पुढच्या वर्षी अजून वाढत जाय ना का थोडा भाव जातं इकडं तिकडं काहीतरी होणारच. एक तर जाईन नाही तर खड्ड्यात तर पडत नाही तर वरती जाईन एक तर होणार काहीतरी बघू चला. भावानं निवांत शेकत बसलं की बघा शेक बुसका टाकलं ते किती वेळ चालतं त्या शेक निवांत बसले कसं आहे निवांत गावाकडलं. रोहन ही बारकं छकुलं ही कशी गँग आहे कंपनीच खोलायची आता बारकाल्यांची कंपनीला नाव चांगलं सांगा कंपनीच खोलू डायरेक्ट आपण लाईट बीट बीट काय टेन्शन नाही इचू काटायचं वस्ती डायरेक्ट मध्ये म्हणजे शेड आहे गणपती शेड आहे त्या शेजारी बसलं शेकायला निवांत शेक बीक चालू आहे. आय टीच चालू आहे माझं जीवन सध्या. मग कॉलेज सुरू झालं मग आय टी सगळे सामनारी त्यामुळे आता जवळ आहे तोवर जगून घ्यायची जिंदगी ब्रो.